समोरच मी नमस्कार केला, हवेमध्ये हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर माझ्यामध्ये दैवी शक्ती होती, म्हणून मी अशा प्रकारे हवेमधून असा अंगारा माझ्या हातामधून आला. आपल्यासमोर मी बोलत होतो, फक्त मी हात जोडले आणि हवेमधून हात फिरवला. असं कधी होऊ शकते काय? असं आपोआप कधी काही येते काय? असं जर कोण्या बाबानं तुमच्यासमोर आणलं, तुम्ही एकच काम करा ना, तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, तितकी सिद्धी आहे, तू जर अंगारा आणून दाखवतं, वांग काढून दाखव, वांग टमाटर काढून दाखव. नाही करताय, जे लपून ठेवलेलं आहे, जी आधी तयारी केलेली आहे, हेच करता येते. म्हणून मित्रांनो, हा अशा प्रकारचा हातसफाईचा प्रयोग यापेक्षा कोणता तरी वेगळा असेल तर तोही हाच आहे. अशा प्रकारे कधीही कोणतीही ट्रिक्स वापरून केलेली गोष्ट साधा प्रयोग आहे, तो चमत्कार नाही. आणि म्हणून तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. आता दुसरा एक प्रयोग दाखवतो मी तुम्हाला, की या प्रयोगामध्ये आता हे छोटंसं एक पेला मी आपल्यासमोर घेतला. जळगाव खान्देश जिल्ह्यात जामनेर नावाची तहसील आहे. त्या जामनेर नावाच्या तहसीलमध्ये या छोट्याशा पेल्याच्या भरोशावर एका महाराजांनी लाखो रुपयाची कमाई केली. छोट्या पेल्याच्या भरोशावर एवढाच पेला, दुसरं कोणतंच साहित्य नाही, आणि तो काहीच करत होता. फक्त हे सांगत होता की माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट वर आहे. तुम्ही 11 kV पाहिली, 400 kV पाहिली, अशा लाईन पाहिल्या असतील. या गळ्याची लाईन डायरेक्ट होती वर, आणि तिथं बसल्या बसल्या मी शांती करतो आणि कोणतीही बिमारी दुरुस्त करतो असा सांगणारा जामनेर तहसीलमध्ये प्रस्थ मांडणारा बाबा, त्याचाही भंडारा आम्ही समितीने केला. कसा केला? आपल्यासमोर मी आता इथं एक पाणी टाकलं, तो सांगे आता पाणी टाकलं, माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर ते पाणी स्वर्गात गेलं. पाणी स्वर्गात गेलं आणि नंतर भक्त येत होते, आमची बिमारी बसवा, आमचं संकट सोडवा, आम्हाला अशा प्रकारचं संकट आलेलं आहे. काहीच ते डोक्यावर हात ठेवायचा. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर सुनीताच्या नावाने पाणी संपलं. दुसरा पेशंट आला अनिताच्या नावाने पाणी संपलं. तिसरा पेशंट आला दीपकच्या नावाने, दीपक. मी 25ही नावं घेतलंय, तरी हे पाणी याच्यामधून असं पळत जाईल, पाणी संपलं. पण मी जर नाव घेतो शरद भाऊच्या नावाने, पाणी पळतं. अहो, छोटासा पेला लक्षात येत नव्हता. काय येत नव्हतं लक्षात? सगळे लोक ते पाणी कसं पळते म्हणून त्याच्याकडे असं लक्षात येत होते, हा काय करते, हा कसं करते. पद्धतशीरपणे जिकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे जर लक्ष दिलं तर फसवणूक होतच नाही. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आम्ही तिथं जाऊन त्याचा भंडाफोड करायसाठी गेलो, त्यावेळेस हा प्रयोग पकडला. हा छोटा पेला आहे, हा पोकळ आहे, एक छिद्र याला इथं पाडलेलं आहे. एक छिद्र पाडल्यानंतर मी पाणी टाकलं, ते पाणी आतमध्ये गेलं. परंतु तेवढ्यानंच होत नाही. कोणतीही घटना घडत असेल तर विज्ञान सांगते त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय घटना घडत नाही, आपोआप कधीच काही घडत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा की आपोआप कधीच काही घडत नाही, कारणाशिवाय घडत नाही. आपण कारण शोधत नाही, आपण भावनेच्या आहारी जाऊन आपण त्याच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे, आपल्या आईवडिलांनी सांगितलं अशी रीतिसिद्धी असते त्याच्यामुळे, आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपण कधीच त्याला उलट प्रश्न विचारत नाही किंवा तपासणी करत नाही. आणि याचसाठी समितीचं काम आहे. शंका घ्या, चिकित्सा करा आणि तपासा. निश्चित तुमच्या लक्षात येईल कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. हे तसंच आहे. याला एक छिद्र पाडलं, पाणी आतमध्ये गेलं नाही. एक छिद्र मी बाहेर पाडलं आहे. या बाहेरच्या छिद्रावर जोपर्यंत माझं बोट होतं ताई, तोपर्यंत पाणी बाहेर येत नाही. मी बोट काढलं की धारच लागते, धार. हे सगळं असंच सुरू आहे. हे सगळं असंच सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुमच्या आमच्या लक्षात नाही. हा झाला उपकरणाचा. मी तुम्हाला सांगितलं हात सफाईनं फसवल्या जाते, काही उपकरणं घेऊन फसवल्या जाते. तिसरा एक छोटा प्रयोग आहे. बाबा आला, बाबांनी एकदम कीर्तन सुरू केलं, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. मग लोकांना सांगे 10-11 वाजले होते. माणसांना गुलाल लावा, महिलांना कुंकू लावा. लोक फटाफट केले. लोकांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही लावतो, पण महाराज आमच्याजवळ गुलाल नाही, कुंकू आहे, कुंकूची व्यवस्था झाली तर म्हणजे काही हरकत नाही. चुना आहे का? चुना हो म्हणजे. मग त्यांनी चुना घेतला आणि महाराजांनी चुना घेतल्यानंतर अशा प्रकारची चुन्याची पुळी घेतली आणि त्यांनी सांगितलं तुमच्या हातावर लावा. आपल्यासमोर मी आता ही चुन्याची पुळी हातावर लावली.
आणि चुन्याची गुळी हातात लावल्या तर महाराजांनी तेच केलं. चुन्याची गुळी हातावर लावली, डोळे लावले आणि हवेमध्ये हात फिरवला. हवेमध्ये हात फिरवला, त्या चुना आपल्यासमोर घेतला आणि हवेमध्ये हात फिरवला. फक्त हवेमध्ये हात फिरून मी डोळे लावले आणि याला टच केला. टच केल्याबरोबर चुन्याचं रूपांतर गुलालाच झालं. केवढा मोठा बाबा. अहो, हे खरंच जर झालं असतं तर महाराष्ट्र शासनाने याचा फायदा घेतला असता ना. 100 रुपयाची एक चुंबडी चुन्याची भेटते, मग ते गुलाल बोलले होते, मोठं गोडून बांधलं असतं आणि चुन्याच्या चुंबड्या लावल्या असत्या. बाबाला एकच काम, बाबाचा गोड घाला. बाबाने एका चुंबडीत गोड घातल्याबरोबर 100 रुपयाचे 300, 100 रुपये, लाखो रुपयाचा धंदा केला असता. असं कधीच होत नाही. म्हणून हाही साधा प्रयोग आहे. हा प्रयोग सांगितला तुम्हाला मी, हा कसं घडलं हेही सांगितलं. या प्रयोगाचंही सांगतो मी तुम्हाला. चुनाच होता, पण फेनेप्थेलिन नावाचं जे एक केमिकल आहे, आधी जी पर्गोलॅक्सची गोळी होती, पर्गोलॅक्सची गोळी मेडिकलवर मिळत होती, याच्यावर चालत होती, त्या पर्गोलॅक्समध्ये हा कंटेन्स होता. त्या फेनेप्थेलिनचं एक ते 2 कण अशी बोटाला लावून ठेवले होते आणि बोटाला लावून ठेवल्यानंतर जे चुन्याला टच झाल्याबरोबर त्याचा रंग बदलला. असं आपोआप कधीच काही होत नाही. अशा प्रकारे हे जे 3 ते 4 प्रयोग मी तुम्हाला दाखवले की जे कशा प्रकारचं लोकांना करतात. या सगळ्या प्रकारासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरल्या जातात. मधुसूदन पटवर्धन नावाचा एक माणूस नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर कृषी प्रदर्शनीमध्ये मोठा स्टॉल लावला आणि त्यांनी खळे विकण्याचं काम सुरू केलं, ज्याला त्यानं नाव दिलं होतं बोलका फत्तर. आणि ते बोलके फत्तर जे आहे, ज्याला अंगठीचे खळे म्हणतात, ते अशा प्रकारे अंगठीचे खळे जे अंगठीमध्ये ते गुजरातमध्ये खंबातला मिळतात. फक्त 20 पैशाचा एक मिळते, तो 20 ते 25 रुपयाचा विकायचा. आम्ही तिथून खळे आणले आणि आम्ही बाहेर लावलं. कोणती बिमारी कोणत्याही प्रकारे राशीच्या प्रमाणे तो देत होता. तो धंदा कोणाचाही चालते. इतके बाहेर गेले लोक की त्याच्यावरही गर्दी. आम्ही बाहेर दुकान लावले की बोलका फत्तरचा जो क्वालिटी आहे, सेम क्वालिटी सेम फत्तर, आमचा फक्त 20 पैसे आहे, त्याचा 25 रुपये. त्यांनी सांगितलं जर कधी इलाज नाही झाला, तुम्हाला फरक नाही पडला तर दगड परत, पैसे परत. लोक एवढं कला का की आमच्या पाचचा 20 पैशाचा घ्यायचे आणि त्याला सांगायचे हा परत करतात. त्याच्या पाचचा घेतलेला ठेवून द्यायचे, हा आमच्या पाचचा 20 पैशाचा परत द्यायचे आणि 25 रुपये परत घ्यायचे. पण हे तपासून नव्हते पहा. आता ही जी गोष्ट तुम्हाला मी सांगितली, बोलका फत्तरच्यामुळे आपल्यावर काय काय परिणाम होते असं सांगणारा मधुसूदन पटवर्धन. आणि तोच प्रकार, तशाच प्रकारचा प्रकार आता हे नवीन प्रकारचे जे बाबा करतात, ज्याच्यामुळे आता आपला कार्यक्रम हिट झाला, तो अशोक खरात. शरद वानखेडेंनी सांगितलं की अशोक खरातमुळे गर्दी खूप वाढली. त्याचं कारण खरं आहे. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमचे काही कार्यकर्ते मला म्हणत होते, अशोक बोले कार्यक्रम है वहाँ पर, बोले वो जो कार्यक्रम में बोले अपने तो बहुत कैसेट दिखे उसके वीडियो पर, फेसबुक पर भी देखा और उनके पास में ज़्यादा क्या कुछ है क्या, मैंने उनका कैसेट डाले क्या वो शामानो है वो. त्यांना असं वाटलं अगदी काही सांगतात काय. म्हणजे अशा प्रकारे आजही हे लोक सगळं करतात. आता काय केलं अशोक खरातने? अशोक खरातने एक अशी गोष्ट केली, जी गोष्ट तुम्हाला आता उद्या तुमच्या घरी करायची आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला काय करतात घरी? चिचोनी करतात. काहीच हरकत नाही, चिचोनी करा. फक्त एकच काम करा की चिंच आणल्यावर चिंचाचा जो गर आहे तो चिचोनीसाठी वापरा. पण त्याच्यातले जे चिंचोक्या राहतील ते वापरून जपून ठेवा. 1 लाख रुपयाला चिंचोका विकला अशोक खरातनं, 50 हजाराला चिंचोका विकला. इतका साफसफाईचा धंदा तर कोणीच करत नाही. आणि चांगले शिकलेले सुशिक्षित घरच्या बाया, महिला, ह्या सगळ्या तिथं 50,000, 1 लाख रुपये चिंचोका. कशासाठी? हा लकी स्टोन आहे. याच्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारचं जर काम काही खराब झालं असेल तर ते चांगलं होते, तुमच्यावर संकट जाते. असा सांगणारा अशोक खरात हे चिंचोके विकून करोडपती झाला, करोडपती. किती वाईट परिस्थिती आहे. ग्रामीण भागातल्या महिलापेक्षा शहरी भागातल्या महिला, शिकलेल्या महिला खूप जास्त प्रमाणात अशोक खरातच्या सोबत त्या बळी पडलेल्या आहेत.
त्याच्यामुळे असं वाटतं की हे कोणत्या चक्कीचा आटा खातात हे समजत नाही ह्या बाया. ग्रामीण भागातल्या बाया बोलत नाही की त्या एवढ्या अशा प्रकारचे करत नाही. अरे काय काय नाही केलं त्यांनी अशोक खरासोबत. हा सगळा प्रकार फक्त अशोक खरात करते असंच नाही, तर असे कित्येक बाबा आहेत, अशा कित्येक प्रकारच्या सगळ्या हे आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण कधी पाहिल्या पाहिजेत, तपासल्या पाहिजेत. यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. छोटे छोटे प्रयोग असतात. एक बाबा आला, बाबांनी सांगितलं की मी याच्यात पाणी टाकतो. पाणी टाकलं. पाणी टाकल्याबरोबर बाबांनी सांगितलं की माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर मी या पाण्याचं रूपांतर प्रसादामध्ये करतो. आणि त्याने हा पेला घेतला. पेला घेतल्याबरोबर याच्यावर टाकला आणि हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर त्यांनी सांगितलं की माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर मी आता या पाण्याचं प्रसादात रूपांतर करतो. ते आपोआप होत नाही. असा जर प्रसाद आपोआप झाला असता, पेला ठेवला आणि त्याच्यावर दुसरा पेला ठेवला, तर आपल्या घरी पोराईनं म्हटलं असतं बाबा आज पेढे काढा ना, बाबा आज गुलाबजामुन काढा ना. असं कधीच होत नाही. हेही तेच आहे. हा पेला पेलाच आहे, हा पेला पेलाच आहे. या पेल्याच्या अंदर दुसरा पेला आहे. हा पेला याच्यावर ठेवलेला होता. आपण तपासत नाही, आपण काहीच करत नाही. पाणी याच्यात गेलं आणि हा पेला याच्यावर ठेवला, हा पेला याच्यावर ठेवला आणि हा ठेवल्याबरोबर हा याला चिटकून येते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु देवन धर्माच्या नावाखाली आणि तुमच्या भावनेला हात घालून पद्धतशीरपणे ते फसवले जाते. हे होऊ नये यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मित्रांनो, गेल्या 43 वर्षामध्ये एकही माईचा लाल समोर यासाठी नाही आला की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. एक महाराज आला साताऱ्याला, विलास सावंत त्याचं नाव, आणि शेवटी तो गोळगोळ बाबा झाला. गोळगोळ बाबा असा झाला की त्यानं कुठंही हात लावला तर ती गोष्ट गोड लागायची. त्यानं पेनाला हात लावला तर पेन गोड लागायचा. असं करता करता विलास सावंतचा गोळगोळ बाबा झाला. एवढी प्रसिद्धी झाली की कोणतीही बिमारी काही बसलं की तो फक्त टच करायचा. असं होऊ शकते कधी? असं होत नाही, पण त्यानं ते केलं. आता ही ट्रिक्स कशी केली आपण हे पाहू. एक मुलगी येईल इकडे, छोटी ये बेटा इकडे, ये इकडे. अरे काही होत नाही ना, इथून सुरू आहे. तिची आईमध्ये जाऊ नको बाई, हे असं सुरू आहे सगळं. राहू दे बस. काय या बालकाचा आता हात चाटून पाहतो, काय लागते का? हात पुसून. आता मी हवेमध्ये हात फिरवतो, हात झटकले टाको, हात चाटून पहा. जमला म्हणजे गोड लागते. आता याच्या अंगाला जर मी हात लावला तर गोड होऊन जाईल. याच्यात जर मी पाणी टाकलं आणि याच्यात जर मी बोट फिरवलं ते पाणी गोड होऊन जाईल. हे असं होते. का होते? प्रत्येकाच्या मागचं कारण आहे. कारण ते तुम्हाला शोधावं लागते. कारण तुम्हाला शोधावं लागते. त्यासाठी हा कार्यक्रम आहे की कोणतीही घटना घडत असेल तर तो चमत्कार नाही, तो प्रयोग आहे. त्याच्या मागचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे. याच्यात जे मी त्याच्या हाताला लावलं ते होतं सॅक्रिन. सॅक्रिन ही साखरेपेक्षा गोड असते आणि ते साखरेपेक्षा खूप पटीनं गोड असल्यामुळे मी आता माझ्या बोटाला लावून ठेवलं होतं. आता मी हात जरी झटकला आणि पाण्यात जर कधी बोट फिरवलं तर पाणी गोड होऊन जाईल. अशा प्रकारची परिस्थिती आज समाजामध्ये आहे की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आपण तपासून पाहत नाही. ते काय आहे, कसं होईल अशा. अशोक खरात काही एकटा नाही आहे. अशोक खरातपेक्षाही असे कित्येक बाबा आहेत. मागच्या वर्षी नाही 3-4 वर्षापूर्वी आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये हा बाबा येऊन गेला. याचं नाव आहे शालवाले बाबा. आठवते तुम्हाला? महाराष्ट्रात अकोला जिल्हा असा, अकोला जिल्ह्याची शाखा अनिसाची अशी आहे की याला 7 दिवस PCR आणि 21 दिवस MCR. आमचं एकच म्हणणं होतं. शालवाले बाबांनी MIDC मध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि गर्दीच गर्दी. आमचं म्हणणं असं होतं की तू एक शाल टाकून एक दुरुस्त करतं बिमार, एक शाल टाकून त्याच्या अंगावर तू बिमार दुरुस्त होते, काही हरकत नाही. आम्ही 100-200 शाली आणतो, या शालीला शाली शिवतो आणि शिवून घेतल्यानंतर त्या शालीला तू हात लाव, त्या शालीमध्ये तुझी रिद्धिसिद्धी टाक
आणि ते शाल आम्ही मेन हॉस्पिटलवर टाकतो, संध्याकाळी पेशंट खाली, पुरं हॉस्पिटल खाली. अरे एक पेशंट काय दुरुस्त करतं, पण त्यानं ते स्वीकारलं नाही. शेवटी आम्ही त्याला चॅलेंज दिलं की आम्ही पेशंट आणतो, हे तू दुरुस्त करून टाकतो. हेही त्याने स्वीकारलं नाही. आणि शेवटी शालवाले बाबाचा भंडाफोड, त्याला अटक, या सगळ्या गोष्टी समाजामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपण हे भंडाफोड करू शकता. आपण निश्चितपणे समोर यायला पाहिजे. आपण सगळ्या ह्या गोष्टी तपासून पाहायला पाहिजे. पण मंत्रतंत्राच्या नावाखाली आजही, करणी घालकच्या नावाखाली आजही, भूत असते याच्या नावाखाली आजही मांत्रिक तांत्रिक प्रयोग करतात आणि ते फसवतात. आता एक छोटा लिंबूचा प्रयोग करतो. लिंबू आहे आपल्यासमोर मी घेतलेला आहे, कुठे कापलेलं नाही, तोडलेलं नाही, जोडलेलं नाही. मांत्रिक सांगत होता मी करणी किंवा घालक झालं असेल तर तो या माध्यमातून तपासतो. आणि त्याने चाकू घेतला आणि आपल्यासमोर कापलं. आपल्यासमोर कापल्यावर त्याने सांगितलं की आता जर कधी तुमच्या मुलाच्या पोटामध्ये करणी किंवा घालक किंवा काहीतरी केलं असेल तर ते या माध्यमातून तपासल्या जाईल. अशा प्रकारे बापरे, तो म्हणे तुमच्या मुलाच्या पोटात केसामधून अशा प्रकारे ही करणी केलेली आहे. आता हे केस ह्याच्यामधून निघालेलं आहे. केस ह्याच्यामधून निघालं आणि मी तुमच्या समोर टाकलं, असंच तोही कापायचा. पण साधी गोष्ट आहे, साधी ट्रिक्स आहे, हे कोणी लक्षात घेत नाही. कारण ही भीती मनामध्ये आहे की तांत्रिकाजवळ जायचं नाही, आपण त्याला अटकायचं नाही, आपण त्याला काही म्हणायचं नाही, आपण त्याला जर काही म्हटलं तर आपल्यावर परिणाम होईल. आणि म्हणून साध्या गोष्टीच्या भरोशावर लोक काही फसवले जातात. हा झाला एक प्रयोग. याच्यानंतर दुसरा प्रयोग आहे. एक तर मांत्रिक असा होता कि केले के फनी में मैं आपके बच्चे को कौन सी बीमारी है और उसको क्या तकलीफ है ये पहचानता. आता आपल्यासमोर एक केळं आहे, असं केळ तो आणायला लावायचा, केळाची फणी, आणि तो पाहायचा. आणि पाहिल्याबरोबर त्यातलं एक केळ तोडायचा. आणि केळ तोडल्याबरोबर तो सांगायचा की तुमच्या मुलाच्या पोटामध्ये करणी केलेली आहे आतडीला, आणि त्याची आतडी अशा प्रकारे कटून तो मरून जाईल. अशा प्रकारची भीती घातल्याबरोबर लोक म्हणायचं काय करणं पडतं, काय करावं लागते. आणि तो सगळा इलाज करायचा. 1 हप्ता 2 हप्ता 3 हप्ते. हे आजही जर चालत असेल तर या विज्ञान युगाचा काय फायदा, आपल्या शिक्षणाचा काय फायदा. शिक्षण घेतल्यानंतर जर कधी अशा प्रकारे आपण अशोक खरातकडे जाऊन हा सगळा प्रकार करत असू तर काय फायदा शिक्षणाचा. शिक्षण घेतल्यानंतर त्या नाशिकला जाऊन आपण जर कालसर्पाची पूजा, नागबळीची पूजा, आणि नंतर माझं सगळं भलं होईल, हे सुशिक्षित लोक करतात, शिकलेले लोक करतात. त्यांनाही अजून वाटते की ते आपण केलं म्हणजे आपलं सगळं बरोबर होईल. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. फुले गेले, शाहू गेले, आंबेडकर गेले, गाडगे महाराज गेले, राष्ट्रपती तुकडोजी महाराज गेले. संत तुकारामांनी त्यावेळेस सांगितलं ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणते साधू, अंगास फासुनी राख डोळे झाकून करतील पाप. हे असं संत तुकारामांनी किती वर्षापूर्वी सांगितलं. ज्ञानेश्वरांनी सांगितलं योग याने विधी येणे नवे रिद्धी सिद्धी वायाची उपाधी धर्म. हा सगळा खोटा धर्म आहे. हे मंत्रताचं सगळं खोटं आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं. इतक्या वर्षापासून सगळं चालू आहे. आज एवढं कॉम्प्युटर युग आहे. या कॉम्प्युटर युगामध्ये जर आपण हे सगळं अशोक खरासारख्या प्रकारे घडत असतील ती शोकांतिका आहे. हे केळ घेतलं, हे केळ आपल्यासमोर मी तोडलं, आणि केळ तोडल्यानंतर आता आपल्यासमोर मी सोलतो, आपल्यासमोर मी सोललं. ते सोलल्यानंतर आता याच्या आतमध्ये अशा प्रकारचे चिरे झालेले आहेत. आतमध्ये या केळाचे आतमध्ये आपोआप चिरे झाले. आपल्यासमोर सोललं मी केळ आणि या केळाचे चिरे झालेले आहेत. अशा प्रकारे केळ घेतलं आणि केळ घेतल्यानंतर हे सगळं आधी तयार करून ठेवतात. आता हे केळ घेतलं, त्याच्यामध्ये अशा चक्त्या झालेल्या आहेत. जसं आपण केळाचं कालवण करतो शिखर, त्याप्रमाणे सगळ्या चक्त्या झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ते आधी तयार करून ठेवतात. हे लिंबूमध्ये केस आधीच ते टाकून ठेवतात. केस टाकतात, नखाचा तुकडा टाकतात, असं वेगवेगळ्या प्रकारचे गेल्या 43 वर्षातलं हे सगळं भंडार आहे. त्यातले काही निवडक प्रयोग मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे फसवले जाते. यापेक्षाही वेगळा कोणता प्रकार असेल तर त्याच्याही मागे काहीतरी कारण आहे. रिद्धिसिद्धी नाही, मंत्रतंत्र नाही, कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा दैवी शक्ती नाही. आणि म्हणून मित्रांनो हे केळही तशाच प्रकारे केले जाते. सुईच्या माध्यमातून सुई घेतात, याच्यात टोचतात, फिरवतात, सुई घेतात, टोचतात, फिरवतात, आणि पद्धतशीरपणे हे केळ तसंच राहते. आणि नंतर मग ते सालपट सोललं की आतमध्ये असे केळाच्या शिकरणाचे जसे आपण सत्या करतो, काप करतो, तशा प्रकारे दिसते. अरे ज्याला माहीत नाही, ज्यांनी नवीन पाहिलं त्याला वाटते की असं कसं होईल.
तुम्हारे लड़के के अतडी में करनी किया असं सांगून तो भीतो आणि नंतर तो जे म्हणतील ते करतो. हा सगळा जो प्रकार आहे हा कुठंतरी आपण तपासला पाहिजे आणि तपासूनच स्वीकारलं पाहिजे. शंका घ्या, चिकित्सा करा आणि तपासा, उत्तर नक्कीच मिळते. पण ते करत नाही म्हणून अशोक खरात सारखे सगळे पैदा होतात आणि या समाजाला ते फसवतात, नासवतात. हा एकटा काही अशोक खरातच नाही, असे कित्येक लोक आहेत अशा प्रकारे. म्हणजे अशोक खरातनं जे टेक्निक वापरलं, आता हा एक बाबा होता, हा बाबा सांगत होता मंत्राने स्त्रीची गर्भधारणा मी करतो. ताई एक्साईज खात्यात, अबकारी खात्यामध्ये चपराशी असलेला रमण नावाचा शेवटी रमण बाबा झाला आणि शेकडो स्त्रियांना मंत्राने गर्भधारणा करतो म्हणून जसं खरातनं फसवलं तसं यानंही फसवलं आणि याचंही नंतर भंडाफोड केला. असा किती वेळ भंडाफोड होईल? 10-15 वर्षांना सगळं एक नवीन येते, नवीन टेक्निक वापरतात. हे कधीपर्यंत चालेल? असे कित्येक बाबा आहेत. अशा प्रकारचे बाबा सगळे आपण जर कधी पाहिलं ते सगळं चालते. हे नको, हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. कोणीतरी समोर यायला पाहिजे. आपल्याच अकोट तालुक्यामध्ये रेल नावाचं गाव आहे. रेल 15-20 वर्षापूर्वी कोणी असं रेलचं 15-20 वर्षापूर्वी रेलमध्ये काय झालं? तिथल्या मस्जिदच्या बाजूच्या विहिरीमध्ये जे पाणी निघत होतं त्या पाण्याला कोणती बिमारी बसते? महाराष्ट्रात प्रसिद्धी झाली हो. पण इतकी गर्दी रेलमध्ये की ॲटोवाले आणि टॅक्सीवाले पद्धतशीरपणे प्रचार करत होते. कोणता प्रचार? अरे मी तिकडच्या बाया आणल्या होत्या नाशिकच्या, अशी लंगलत चालत होती, पाणी दिलं, पाणी फक्त फिरवलं, बाई एकदम उठून पळाली. असे प्रचार करणारे टॅक्सीवाले, ॲटोवाले, गर्दी. कोणाला तरी समोर यावं लागेल, कोणाला तरी त्याच्यामध्ये हात टाकावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही समितीच्या माध्यमातून हे पाणी तपासलं, पाणी काढलं, पाणी तपासलं, त्यांनी सांगितलं हे पाणी पिण्यायोग्य नाही. आणि शेवटी आम्ही DHOला, कलेक्टरला पत्र दिलं की हे तुम्ही बंद करता की नाही? हे लोकांच्या जीवाशी खेळून राहिले. आणि म्हणून याच्यामध्ये मग कधी देवण धर्म येतो, कधी जात येते, कधी या सगळ्या गोष्टी लोक सांगतात की वो मुस्लिम काय करके हे सब कर रहे. याच्यामध्ये देवण धर्माचा काही संबंध नाही. आपली भूमिकाच्या देवण धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची फसवणूक करण्या लोकांना नाही करा. आणि शेवटी असा निर्णय आला, रेलच्या विहिरीचे पाणी आरोग्यास घातक, जामा मशीदच्या ट्रकचे पितळ उघडे आणि इसने पाडले. अशा प्रकारे हे सगळं झालं. हे कात्रण यासाठी की अशा प्रकारचे पुरावे आतापर्यंत आम्ही जमा केले 43 वर्षामध्ये. हे कशासाठी केले? हे तुमच्या आमच्या लोकांसाठी केले. लोक काही करतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेड गाव आहे. पेड डुकराला डोक्यामध्ये एक आजार आहे, ज्याला सऱ्या म्हणतात. पशुसंवर्धनचे कोणी जर लोक असतील किंवा त्यांना माहीत आहे, त्याच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचा आजार झाला की तो जाग्यावरच फिरतो, गोल. काय झालं योगायोगानं? काही हे डुक्कर एका मंदिराच्या पाशीवर उभं होतं आणि त्या मंदिराच्या भोवती त्यानं भिरका काढणं चालू केलं. अरे मंदिराच्या भोवती वरहा मंदिर बांधण्याचा फेडरेशनचा संकल्प, डुकराच्या अखंडित प्रदक्षिणा सुरू, पेपरने बातम्या आल्या मोठ्या. आणि डुकराच्या अखंडित प्रदक्षिणा सुरू अशा बातम्या आल्या. गर्दी चिखलीवरून पेठपर्यंत ताई गाड्या सांगायला लागल्या, एसट्या जास्तीच्या ताई, गर्दीच तेवढी. काय कुठं वापरसाल, चिखलीला कुठं वापरसाल? अशा प्रकारे हे जे पेठमध्ये झाला प्रकार, एवढाच प्रकार नाही झाला ना, एवढाच प्रकार नाही झाला. गर्दी एवढी वाढली की त्या गर्दीमध्ये नंतर त्याच्या अंगावर लोक पाणी टाकत. ते फिरतच होतं, त्याला काही माहीत नाही काय चालू आहे. तो फक्त गर्दी इकडे पाहत होता आणि पाणी टाकत. काही वेळा लोक त्याच्या अंगावर दूधही टाकत. याच्याही पुढचा प्रकार सांगतो मी तुम्हाला. ते त्याच्या अंगावर पाणी टाकत, दूध टाकत. काही भक्त त्याच्या खाली असा हात ठेवत, त्याच्या अंगावर पडलं ते घे. अरे कधी सुधारसान तुम्ही? कोणत्या चक्कीचा आटा खाऊन तुम्ही जगून राहिले? हे कुठंतरी बंद करा ना. आणि हे सांगतो मी, हे अशा प्रकारे तोबा गर्दी. आणि हे सगळं मग आम्ही नंतर बाहेर काढलं आणि मग नंतर गर्दी ओसरली, डुकराच्या फेऱ्या बंद झाल्या. आम्ही सांगितलं पशुसंवर्धन विभागामध्ये तुम्ही त्या डुकराला तपासा पाहिलं, त्या डुकरासोबत हे बाकीचे खराब राहिलं असं सांगितलं. ते बाकीचे जे कंसात होते तर ते सगळं सांगितल्यानंतर तपासल्यानंतर ते बंद पडलं. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या सगळ्या समाजामध्ये आजही चालतात.
ही गोष्ट बंद झाली पाहिजे, ही परिस्थिती बदलली पाहिजे. ह्यासाठी श्याम मानव यांच्या नेतृत्वात ही समिती काम करते आणि त्या समितीचं काम आहे की अशा प्रकारचा कोणी चमत्कार करत असेल तरी तो चमत्कार आम्ही सिद्ध करून दाखवल्यास त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊ. काही नाही हो, सपना नावाची यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी, 7 वर्षाची मुलगी, लहान, देवीचा कोप होता म्हणून अन्नचंद्र देवीने सांगितलं, तिचा बळी दिला हो घरच्यांनी, आजीनी आणि बाकीच्यांनी रक्त दिलं, तिचं जन्मठेप झाली, त्यांना जन्मठेप झाली. देवीचा कोप टाळण्यासाठी सपनाचा नरबळी. हे काय आहे? ज्या फुले शाहू आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजाला एक संदेश दिला, ते काय? त्यांचे विचार, डोक्यात विचार घेऊन तुम्ही जगलं पाहिजे. डोक्यावर घेऊन आणि बाकीचा कल्ला करून हे करून फायदा नाही. हे कुठंतरी झालं पाहिजे, यासाठी हा सगळा आपला कार्यक्रम असतो. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि 10 मिनिटात आटोपतो, कारण काही याच्यानंतर दुसरं एक सत्र आहे. सख्या काकूला अकोट जवळच्या आसेगाव बाजारमध्ये असलेल्या एका कुटुंबातील सख्या काकूला पुतण्याने ट्रॅक्टर खाली चिरडलं दसऱ्याच्या दिवशी. का? तर काकूने मला करणी केलेली आहे म्हणून माझं कुटुंब काही बरोबर राहत नाही, असं त्या पुतण्याला अकोट जवळच्या वस्तापूरमध्ये अंगात येणाऱ्या एका महिलेनं सांगितलं की तुझी तब्येत किंवा तुझं जे चालू आहे हे याचं खरं कारण आहे की त्या महिलेनं तुझ्यावर काहीतरी करणी केली. म्हणून दसऱ्याच्या दिवशी सकाळी ट्रॅक्टर घेतला आणि काकू ज्यावेळेस पाणी भरायला गेली नळावर, तर ट्रॅक्टर अंधश्रद्धेतून महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडलं. ट्रॅक्टर मागा घेतला, तिला धक्का मारला, परत मागा घेतला, परत तिला धक्का मारला. अकोटला आणेपर्यंत त्या मुक्ताबाईचा अंत झाला आणि ती बाई गेली. पुरुषोत्तम आवारे, मी, नरेंद्र इंगळे आणि त्या ह्याच्यामध्ये गेलो. विनायक देशमुख नावाचे SDP होते, त्यांना आम्ही सांगितलं आमचं तक्रार ही आहे की यांना हे जे कृत्य केलं याला करण्यास कोणी भाग पाडला त्याच्यावरही कारवाई करा. त्यावेळेस कायदा नव्हता, 2013चा जो हा कायदा त्यावेळेस नव्हता. आम्ही खूप उठापटाक केलं. शेवटी काकूचा खून करणाऱ्या पुतण्यात जन्मठेप झाली. हा सगळा जो प्रकार झाला मित्रांनो, हे सगळे प्रकार अशाच प्रकारचे काही निवड प्रकार तुम्हाला मी सांगितले. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जे चालते सगळं, लोक सांगतात भूत असते, भूत असल्यानंतर मांत्रिक सांगते जर भूत असलं तर मी याच्यामधून ते पकडतो आणि पकडल्यानंतर ते याच्यामधून पकडून त्याला मी शिशीमध्ये गाळतो. मग मांत्रिक तांत्रिकाचा एकदम वाटते की आपल्यासमोर मग एक काम करतो, तो याच्यामध्ये अशा प्रकारे तांदूळ टाकतो. हे तांदूळ टाकले मी आपल्यासमोर तांदूळ टाकत आहे. हे तांदूळ याच्यामध्ये टाकले की तो मांत्रिक सांगते की मंत्रशक्तीच्या भरोशावर हे तांदूळ मी याच्यामध्ये टाकतो आणि तांदूळ टाकल्यानंतर भूत मी पद्धतशीरपणे याच्यामध्ये जमा करतो. हा सगळा भूताचा प्रकार ज्यावेळेस मांत्रिक तुमच्या समोर करतात त्यावेळेस मंत्र वगैरे म्हणतात आणि मंत्र वगैरे म्हटल्यानंतर पद्धतशीरपणे ते लोकांना फसवण्यासाठी हे सगळं करतात. आता याच्यात तांदूळ आपल्यासमोर भरले, ही काळी टाकली. आता तो सांगते जर तुमच्या पोराच्या अंगात पोरीच्या अंगात जर भूत असेल, काही बाहेरची बाधा असेल तर ती याच्यामध्ये पकडतो. हे सगळं करत असताना तो सांगते की मी आता मंत्र म्हणतो, असं म्हटल्यावर लोकांना असं वाटते काहीतरी नक्कीचा होत राहिला. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये पद्धतशीरपणे लवकर चिटकलं नाही ते मांत्रिक हुशार असतात. लवकर जर हे चिटकलं नाही तर ते काय सांगतात, यहाँ पर कोई तो भी पापी बैठा है, वो पापी के वजह से ये पकड़े नहीं जा रहा. पहिले एक काम करो, पापी को बाहेर निकालो. पापी को बाहेर निकालो का सगळे पैसे राहतात, कोण पापी आहे. अशा प्रकारचा हा गळवा इथं चिटकून येते. हा गळवा आपोआप येत नाही, वरचं तोंड लहान आहे, मधातला भाग फुगीर आहे. अशा प्रकारचे तांदूळ याच्यामध्ये टाकल्यानंतर याला चिटकून येते. हे तुम्ही तुमच्या घरी केलं तरी चालते. मोठं भरणं असते की नाही स्टीलचं, ज्याचं तोंड लहान असते, त्याच्यामध्ये जर तुम्ही तांदूळ टाकले, घरचे नसतील तर अंगणवाडीचे, कधी कधी बाहेर येतात अंगणवाडीचे तांदूळ, समजा आले त्यातले घेतलं चालतात. ते अंगणवाडीचे तांदूळ आणून त्याच्यात एखादी काळी खुपसा, काळी टोचा, एकदम ते उचलून येते, भरणं उचलून येते भरणं. हा सगळा साधा प्रयोग आहे हो. त्या साध्या गोष्टी आहेत. हे कधी बंद होईल? हे बंद झालं पाहिजे, यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे. श्याम मानव तेच सांगतील. श्याम मानवच्या संध्याकाळच्या कार्यक्रमामध्येही अशोक खराची कोणती कॅसेट दाखवणार नाही, कोणताही व्हिडिओ दाखवणार नाही. ते अशोक खरातनं काय केलं हे सांगतील, कसं केलं हे सांगतील. आणि म्हणून एक छोटासा प्रयोग मी तुम्हाला दाखवतो, कारण वेळ खूप झाला. याच्यानंतर दुसरं एक सत्र आहे. आता काय झालं, या प्रयोगामध्ये
मांत्रिक तांत्रिक सांगत होते मंत्राने यज्ञ पेटवतो, मंत्राने यज्ञ. मंत्राने यज्ञ पेटते कधी? मंत्राने यज्ञ पेटवतो. आता इथं यज्ञ घेतला मी, हे तूप आहे, याच्यामधला फक्त 2 थेंब याच्यामध्ये टाकतो, 2 थेंब टाकतो आणि मी मंत्र म्हणतो. मंत्र म्हटल्याबरोबर याच्यामध्ये यज्ञ पेटायला सुरू होते. आता आपल्यासमोर मी याच्यामध्ये तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता धूर निघणं सुरू झाला. हा लवकर पेटला नाही ते सांगतात, हा लवकर नाही पेटला ते सांगतात पापिया पेटावा, ते ठरलेलं आहे. आता हा यज्ञ पेटला. हा अशा प्रकारचा यज्ञ आपोआप कधी पेटते का? आपोआप जर असा यज्ञ पेटला असता तर आपल्या घरी आपल्या बाईला आपण हे ट्रिक समजावून दिली असती, शिकवली असती प्रत्येक बायांना. आणि बाईनं लायटरचं काम नाही, माचीचं काम नाही, बाई गॅसपाशी गेली, भूता लोटे बरं गॅस पेटला, चूल पेटली, असं झालं असतं की नाही? असं होत नाही. म्हणून हा मंत्राने यज्ञ पेटवण्याचा हा जो प्रयोग आहे हाही असाच आहे. याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट वापरलेलं आहे आणि हे ग्लिसरीन आहे. हे ग्लिसरीन तुपासारखं दिसते, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे काळ्या तिळासारखे दिसतात, त्या उडीदसारखे दिसतात आणि पद्धतशीरपणे त्यात ते मिक्स करतात. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी कारण असते, कारण तुम्ही शोधलं पाहिजे. आम्ही वारंवार तेच सांगतो की गेल्या 43 वर्षामध्ये एकही समोर यासाठी आला नाही. आणि फसवणुकीमध्ये सगळ्या गोष्टी ज्या करतात ते कशा प्रकारे करतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे नारळ आहे, हे कुठे जोडलेलं नाही, तोडलेलं नाही, हे नारळ, या नारळाचा प्रयोग आहे. अहो, या नारळाचा प्रयोग एवढा गाजला की तो तुमच्या घरात असलेल्या संकटामध्ये करणी केली का तेही दाखवते, किंवा तुम्हाला कौल देते, कौल तुमचं शुभ होऊन जाईल अशा प्रकारे कौल देणारी करणी करण्यासाठी प्रयोग हा वापरतात. म्हणून हा छोटासा जो प्रयोग आहे हाही मी तुम्हाला दाखवतो. एक फोडलं मला, काही होत नाही, काही होत नाही बरं. आता हे फोडलंय, डौलच आहे ना. आता आपल्यासमोर मी हे फोडतो. आता हे फोडलं, आपल्यासमोर फोडलं मी, त्याला कुठेही काही फुटलं नव्हतं. काही सगळं असं निघते याच्यात. आता असं निघाल्यानंतर लोकांनी काय वाटते, आपल्यासमोर नारळ घेतलं, आपल्यासमोर फोडलं, मग हा एक चोळीचा खण देवीने तुम्हाला करून दिला. असं कधी होते काय? असं जर झालं असतं तर आपण चोळीच्या खणामध्ये नारळ विकत आणले असते की नाही? असं नाही होत ना. हे सगळं पद्धतशीरपणे आधीच तयार केलं जाते. नारळ वापरताना नारळ वापरताना अशा प्रकारे नारळ वापरतात, ज्याची शेंडी आहे. आणि काय होते, शेंडीच्या खाली 3 डोळे असतात आणि ते डोळे फोडतात आणि त्याच्यात टाकतात. ओलं नारळ जर घेतलं, एका ठिकाणी मी प्रयोग पाहिला, ओलं नारळ होतं, ओल्या नारळमध्ये त्यानं छिद्र पाडलं, त्यात पोटॅशियम परमॅंगनेटचे 2 खडे टाकले, आतमध्ये रक्तासारखं लाल झालं. पण ज्यावेळेस ते फोडल्याबरोबर सगळ्या परिवाराच्या समोर एकदम रक्त उडलं. देवी कोपली, तुम्हाला आता 7 हप्ते करावे लागतील असं सगळं सांगितलं जाते. आणि हा सगळा प्रकार चालते, कुठंतरी बंद झाला पाहिजे ना. हे सगळं बंद करायसाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे कशाच्यामुळे सगळं चालू आहे. प्रयोगाच्या माध्यमातून चालू आहे, पोथ्यांच्या माध्यमातून चालू आहे. पोथ्या कशा खोट्या लिहिल्या, त्याचे उदाहरण जर कधी सांगितलं तर संत गाडगे महाराज 20 डिसेंबर 1956 तब्येत खराब झाली म्हणून त्यांना अमरावतीला नेत असताना वलगाव जवळच्या पेढी नदीजवळ त्यांचा अंत झाला. आणि अंत झाल्यानंतर त्यांना वलगावला गेलं, तिथं त्यांचं अंत्ययात्रा झाली, सगळं झालं. एवढं सगळं खरं असतानाही बडनेऱ्याच्या उमाळे गुरुजींना, शिक्षक काही करू शकतात, खूप टाईम असते, एक पिरियड घेतला की त्या बडनेऱ्याच्या उमाळे गुरुजीने पोथी लिहिली, गाडगे महाराज कथामृत. गाडगे महाराजच्या गाडीमध्ये ज्या दिवशी त्यांना नेत होते तब्येत खराब आहे म्हणून ते लोक बसलेले होते. ते बसलेले लोकही पुरावे होते त्यावेळेस की गाडगे महाराजांना नेलं आणि त्यांचा अंत झाला. पण उमाळे गुरुजी याच्यामध्ये लिहितात, पान नंबर 208 वर 18वा अध्याय,
आले विष्णू भगवान घेऊन निळ्या विमान, त्या निळ्या दिव्य विमानात बाबाशी बैसवी भगवंत, वैकुंठा प्रत घेऊन जाता झाला. काय लिहिता तुम्हाला गुरुजी की भगवान विष्णू खाली आले, त्यांनी निळ्या रंगाचं विमान आणलं, त्याच्यामध्ये बाबाला सदैव बसवलं आणि ते वैकुंठाला घेऊन गेले. तुकाराम महाराजाचं जे केलं गेली त्याही वेळेस ते असंच म्हणत ते वैकुंठाला गेले. हा सगळा जो प्रकार आहे या पोथ्याच्या माध्यमातून टिकून ठेवलेला आहे. म्हणून या पोथ्याची नांदी लागायला नको. महिला कमी असल्या तरी सांगतो काही याच्यामध्ये आपल्या घरात जर वैभव आणलं पाहिजे म्हणून अशा प्रकारचं वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जाते. वैभव लक्ष्मीच्या व्रतानं जर वैभव आणलं असतं तर शासनानं दारिद्र्य रेषेच्या कार्डवाले जे लोक आहेत त्या दारिद्र्य रेषेच्या कार्डवाल्या लोकांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून या पोथ्या वाचल्या असत्या, मोठ्या पेंडॉलमध्ये हे सगळा कार्यक्रम केला असता आणि मोठ्या पेंडॉलमध्ये कार्यक्रम करून दारिद्र्य रेषेखालील लोकांना पद्धतशीरपणे अशा प्रकारचं पारायण उद्यापन करून वैभव आणलं असतं त्यांच्या घरामध्ये. असं होऊ शकते का? अरे दारिद्र्य रेषेची यादीच खाला झाली असते, लोक असं खडाखड वरती आले असते. असं होत नाही ना भाऊ. हे किती दिवसपर्यंत सहन करसाल तुम्ही? आपण हे कुठेतरी बंद झालं पाहिजे ना. आणि म्हणून या सगळ्या कामासाठी अकोल्याच्या बॉडीनी, अकोल्याच्या शाखेने हा सगळा पुढाकार घेतला. ए फॉर अकोला, ए फॉर अशोक खरात हे सगळं सुरू झालं. आणि असं वाटते मला, असं खरं वाटतं स्वतःला माझे नाव अशोक आहे, हे खरं वाटतं. इलाज नाही द्यायला आता. म्हणजे कधी कधी म्हणते की आपल्या खानदानला खराब केलं आहे ना, आमच्या नावाला खराब केलं खाणं, पण इलाज नाही द्यायला आता. नाव तर बदलता येत नाही, आपण त्याला बदलून टाकू आणि हे सगळं करू. अशा प्रकारे अतिशय शांततेनं हा जो चाललेला कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी ऐकून घेतला. चमत्काराचा खूप चमत्कार आहे, खूप प्रयोग आहे, पण त्यातले निवडक मी तुम्हाला दाखवले. उद्देश सांगण्याचा एवढाच फक्त की अशा प्रकारचा कोणताही हातसफाईचा प्रयोग असेल तर त्याला प्रयोग म्हणा, चमत्कार म्हणू नका. अशा प्रकारे कोणतंही उपकरण वापरून जर काही केलं असेल तर त्यालाही चमत्कार नका म्हणून प्रयोग म्हणा. आणि केमिकल वापरून असेल तर तेही तुम्ही तपासू शकता. अशा प्रकारचं हे सगळं सांगत असताना शेवटचं फक्त एक सांगतो की तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे. कशासाठी? या फसवणुकीपासून. आणि लोकांनी सगळं त्याच्यामध्ये साथ दिली पाहिजे. आणि अशा प्रकारचं सगळं करत असताना आमच्या देवाधर्माला विरोध नाही, पण असे चमत्कार करणारे ख्रिश्चन धर्मातले 4 लोक काय म्हणत आहे? 4 लोक नागपूरच्या कस्तुरजंग पार्क पर येशू की प्रार्थना से अंधे देखने लगेंगे, गूंगे बोलने लगेंगे, बहरे सुनने लगेंगे और लंगड़े चलने लगेंगे आव्हान केलं. पोस्टर मोठे मोठे पत्रक बॅनर लावले, समितीला चॅलेंज दिलं. एक काम करा तुम्ही, कस्तुरचंद पार्कवर होणाऱ्या प्रार्थनेमध्ये आम्ही आमचे फक्त 5 लोक देऊ. एक लंगडा देऊ, एक बहिरा देऊ, एक गुंगा देऊ, एक आंधळा देऊ. आणि आम्ही सगळे लोक घेतले, 5 लोक गाडीमध्ये टाकले, त्याच्यामागे 100-150 लोक. आणि बर्डीला आम्हाला अडवलं पोलीस स्टेशनमध्ये बर्डीच्या. आमचं म्हणणं एकच होतं, आम्ही येत नाही, आमचे 5 लोक तुमच्या गाडीत घेऊन जा, यांना अर्धा घंटा आणि 1 घंटा येशूची प्रार्थना करायला लावा, हे दुरुस्त करून तुम्ही घेऊन या. शेवटी पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. आणि म्हणून हे अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या बातम्या आल्या होत्या की चमत्कार करते थे और रिहा पकडले गए. फॉरेनर होते, फॉरेनर, ख्रिश्चन मिशनरी. म्हणून देवधर्माच्या नावाखाली किंवा कोणताही धर्म असो या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं हे केलेलं आहे. आपणही त्याला साथ द्याल आणि या सगळ्या गोष्टी कशा बंद होतील यासाठी समितीला सहकार्य कराल, हेच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. आपण अतिशय शांततेनं ऐकून घेतलं आणि समितीचा आता येणारा 6 वाजताचा कार्यक्रम हा याहीपेक्षा चांगला कार्यक्रम आहे. त्याही कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन या समितीच्या कार्याला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला, संत गाडगेबाबांच्या विचाराला, राष्ट्रसंत तुकडीच्या विचाराला पुढे न्याल ही या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.